आता मंगळवारपासून परवापासून सुरूच होईल आता सगळं. त्याच्यात ना आपलं एक हे करायला पाहिजे. आता सातारा संस्थांचं जे आर निघाल ना 1 महिन्याने, तर कोल्हापूर गॅजेटचं अभ्यास सुरू करायला पाहिजे आयुक्तांनी तोपर्यंत. ते अहवाल मागून अहवाल घेत नव्हे. हां, कारण ती ते मंगळवारच्या बैठकीत सांगतो. हां राजश्री शाहू महाराजांनी त्याच्यात खूप ही पुणे कोल्हापूर ते म्हणजे अधिकृत रेकॉर्ड आहेत सरकारी दस्तऐवज, त्यात खूप कल्याण त्या होईल. दस्तऐवजाला त्रास पण नाही ना, नावासकट आहे. हां, तेच प्रॉब्लेम झाला इकडं आपल्याकडे संख्याला. फक्त त्या संख्येकी आहे ना. ते काय होतं, अधिकारी काय करायचे पहिले, एखाद्या गावात समजा 30 कुणबी आहेत, मग ते काय करायचे, त्यांना कोण सारा देतोय. पहिले ती वसुली असायची ना महसूलची, शेत सारा म्हणायचं त्याला. तर मग ते हे देते, मग त्यांचे नाव घेऊन टाकायचे. मग इथं एका गावात 30 कुणबी आहेत अहो, शेती कसणारे, आणि प्रत्येक राजवट तीच करायची. इंग्रज असला तेच करायचं, फक्त इंग्रज थोडं चॅप्टर चापरा होता, ते नाव असं इथलं यायचं, आणि बाकीच्या राजवटी नाव असं कटले येत नव्हतं. फक्त संख्या. हां, तेव्हा मात्र राजवट कोणाची पण असो, पण लेखा जो काही इंग्रजच ठेवायचा. सत्ता जरी इकडं दुसऱ्याची असली तरी सगळ्यावर नियंत्रण तीच ठेवायचं. ते असं करायचं. मग मिरज संस्थान असो, औंच संस्थान असो, राज्य त्यो करत नसला त्या परिक्षेत्रात, पण लक्ष त्यो ठेवा, लेखाजोखा त्योच ठेवा, कोणाला किती मिळकत आहे या हिशोबाने त्यो मग त्यांच्याकडून कर घ्यायचा लोकांकडून घेण्याऐवजी. मग तसं व्हायचं. मग यांनी काय करायचं, 30 नावं टाकायची. मग 2 लाख इथं संभाजीनगर जालना जिल्हा एक होता, 2 लाख कुणबी, मग इथं 2 लाख कुणबी, असं करायचं. अरे पण मग आमचं म्हणणं आहे, आम्ही नाही ना कुणबी आणि मराठी आहेत ना, नाही ना, हे कुठे गेले ते तर सांगा, हे कुणबी कुठे गेले? 2,56,000 जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात, ते कुठे गेले हे म्हणणं आहे आमचं. आम्ही नाही तर नाही, मग हे कुठे? आता नांदेडला 2,13,000 कुणबी गॅजेटमध्ये दाखवले. आमचं म्हणणं आहे, ते मराठी आहेत ना आत्ता, ते नाही ना, पण मग हे कुठे? ते परवा विखे पाटील साहेबांनी म्हणून फार रात्री 1:30-2 वाजेपर्यंत बसून नाही, आधी तुम्हाला एक गोष्ट कळाली तरी खूप झाली आमच्या म्हणण्याने. अधिकारी कन्फ्यूज करतात. ते झालं ना. आणि एवढं जरी कळालं तरी तुमच्या लक्षात येईल की हे भांडण सरकारमध्ये लागण्याचं कामच हे समाज आणि सरकार. आम्ही पण ते तुमचं कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न केला की अधिकारी बदमाश आहेत खाली. मी सांगत होतो त्या टायमाला ऐकत नव्हते, म्हणून तर मग तुम्हाला घोडे लावा लागायचे, तुम्हाला म्हणजे सरकारला. मग तुम्हाला बोललो की तुम्ही म्हणायचं माहिती कुठंतरी अंदाजा दिसतोय, आणि मग तुम्ही शोध घ्यायला सुरुवात केली, तुम्हाला अधिकारी सापडला की ह्यो खरा मध्ये वादा लावणार. मी सरकारपेक्षा मोठा झाला का अधिकारी? नाही, तो चांगला आहे. नाही, नुसतं आपल्याबद्दलच नाही, सगळ्याच विभागात. राज्यातले युकून हे काय शाळा करतात. सरकारचं जर एखाद्या समाजाचं भांडण लावते, सरकारपेक्षा मोठे झाले का? एखाद्या मंत्र्याने जर त्यांना आदेश दिले तर नाही का त्यो? नाही का? तुम्ही सरकारपेक्षा मोठा झाला तू? हे प्रॉब्लेम यायला लागले, आणि ते दुरुस्त झाले म्हणजे मग काय होत नाही. म्हणजे संख्या बी लई घेणं असं बी नाही की दखल नाही घेण्यासारखा समाज बी नाही ना. समाज बी अर्ध्याच्या पुढे राज्यात. हे सांभाळ म्हणजे एखादे तुम्ही 100 सांभाळणे त्यापेक्षा एक सांभाळायला पुरवत होईल म्हणजे ही जात. म्हणजे मी राजकीय असं बोलल्यासारखं होतं थोडक्यात हे, पण हे पण सत्तेचे. 100 एखाद्या सांभाळण्यापेक्षा एक मराठा जात जर सांभाळली तरी 100ची बरोबरी एकटा करतो. ते नाही केलं का मग ते लोकात नाराजी जाते. ते आमचा दस्तऐवज झाला सरकारी. जर सरकारी दस्तऐवज मान्य नाही करायचा तर ज्याचा दस्तऐवजच नाही त्याचं सरकार कसं काय मान्य करतं, हे भांडण होतं. ते पण भांडण नाही. लाडभाऊ मी खरं सांगतो, ते बी भांडण नाही. तुम्ही ओबीसींना देऊ नये या मताची अजिबात नाही द्या, कारण त्यांना 89 दिलं. आम्ही कधी मराठ्यांनी मोर्चा नाही काढले देऊ नका, कधीच नाही काढले. कारण लोकांच्या लेकरांचं वाटलं नाही करायचं आम्हाला, गरिबाचं. त्यांची कुठेच ओळ नाही आहे नोंदीची, तरी दिले. आमचं म्हणणं आहे, मग तुम्ही आम्हाला विरोध करू नका, आमचे रेकॉर्ड सापडणार राहो. तुम्ही रेकॉर्डला विरोध करतात म्हणजे ही कोणची नीती? मराठा समाजाने तुम्ही अडचणीत होतात त्या टायमाला सगळे वारा अंगावर झेलले, सगळे. आज आमच्या लेकराला लागतं, तुम्ही धडक नाही म्हणता. बरं म्हणा तुम्ही, जर आमचं नसेल तर असल्यावर तर नको म्हणू नका ना. कोल्हापूरसारख्या संस्थांचं नको म्हणताय तुम्ही, म्हणलं अवघड झालं. मग तर आता 58 लाख म्हणजे तुम्ही शोधले, आम्ही नाही ना. 3 कोटी मराठीचं कल्याण होतं, 58 लाख किती कल्याण झालं लेकरांचं? तुम्ही ते देऊ नका म्हणता. बघा राग नाही येणार का लाच? कारण
58 लाख नोंदी सरकारनं शोधल्या आणि ते प्रमाणपत्र देऊ नका म्हणता हो. का मग असं ओबीसीचा नेता असू शकतो का? त्यांनी म्हणलं पाहिजे द्या, सापडलेलं द्या. एक्स्ट्रा देऊ नका, पण सापडलेलं द्या. हक्काचं द्या. द्या द्या, त्यांच्या 2 सापडले म्हणल्यावर द्या. कारण ते रेकॉर्ड झालं. आमच्या वावरात शेजारी त्यांचं बी 2 एकर निघाल द्या. आमच्या लेकराला नको. आम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हतं म्हणून 13 आणि आमच्याकडे होतं. पण आता जर सापडलं असेल तर माझं 5 हे 2 एक्स्ट्रा आहे, म्हणजे 7 आहे. ते 5 तुमचं, 5 माझं मला राहू द्या, 2 तुम्ही तुमचं घ्या. असं कुठं म्हणते? आमच्यात नको घुसू म्हणतात. म्हणजे नोंद सापडून घुसू नका म्हणजे असं कसं होईल हो? हे तर आमदार आहेत. मला त्याविषयी एक तो शब्द लागला. आमदार बोलतोय, साधा आमदार बोलतोय. तुम्हाला लगेच मला लागले ते पत्रकार की तुम्ही संविधानाच्या पदावर आहे, तुम्हाला कसं जात आहे. आणि हे तर मंत्रीपद मोठं आहे का आमदारपद मोठं आहे? ते कसं काय जाते तेलगार सभेला? दुटप्पी भूमिका म्हणजे आमच्या एका आमदाराविषयी भूमिका तुमची आणि त्यांचं मंत्री हिंडते त्याचं काय? जर हे बडतर्फ होते आमदार असून तर मग ते मंत्री कसं का होत नाही 7 जण ते? हे पटत नाही बघा, दुटप्पीपणा. खरं बोलावं, त्यांचं करायचंच का तुम्हाला? मंत्री असून आमदार असून तुमच्या समाजाचं काम करा. यांना करायची इच्छा असेल तर हे करतील. इच्छा असेल तर बळच तर कोणीच मराठ्याचा आमदार मंत्र्याला म्हणत नाही कर. इच्छा असेल तर करू द्या ना. तुमची ओबीसी तर वाहवा झालेली चालती. मी टोकाचा शब्द बोलतो आता. तुमची ओबीसी समाजात वाहवा झालेली चालती. आमच्या 4-2 नेत्याची वाहवा झाली म्हणून काय झालं की आमच्यासाठी करतोय बा, आमच्यासाठी करतोय बा म्हणून द्यायचं नाही बा आमच्या नेत्याला मराठ्याला. धंदे लावलेत. मग मला येतो राग. तरी मी लय संयमान घेतलं. मला काय केलं आहे आता तेवढंच सांगतो. थांबवतो मी. मला लागलं पुन्हा ते तोंडी व्हायला, म्हणजे ते कमी झालं ना पाणी. मला काय झालं आहे, एक मधल्या काळात 7-8 महिने आंदोलन नव्हतं मुंबईला आल्यापासून. त्यात जरा शहाणे माणसं भेटले आपले समाजात. ते म्हणले तुमच्यावर लय जबाबदारी मोठी समाजाची, तुम्ही काय करा, थोडं आता संयमन घेत जा. कोणी चुकलं तरी बोलत जाऊ नका. थोडं तुमच्या खांद्यावर जबाबदारी. मी झालो शहाणा त्यांचं ऐकून. 7-8 महिने झालं कुणी येतोय चढतोय मलाच घोडी लावित आहे. म्हणजे मग असं काम झालं ते. एखादा पहिला लय आडमोठा होता किंवा टुकार होता. नंतर एका महाराजाची आणि त्याची भेट झाली. मग महाराजांनी त्याला माळ घातली, मंत्र दिला, गुरुस्थानी झालं. मग ते झाला का बाबा झाल्यासारखा. गण लावला, माळ घातली, मग तो झाला बाबा. अगोदर तो आडमोठा होता. बाबा घातला, त्याला कुणी शेजायला लागलं, झाला का बाबा. आणि पहिले झक मारलेली. मग आता ती बाबा झाला ते म्हणतो रामकृष्ण हरी नको तरी बोला ना. काही हे जास्त डाव चालतच झालंय मा. मी गोपटलो येईन सुरूच केलं. हो ना. आता मी सुरू केल्यावर आता बंद होतील ते पुन्हा. ते म्हणते नको नको. मी आता शहाणाच. मला काय आवडलं, ऐकलं पाहिजे 4 शहाण्या माणसं. 50-60 जण आपल्या आत राज्यात. ते म्हणले नाही तुमच्यावर लई मोठी जबाबदारी, समाजाच्या लेकराचं कल्याण करताय तुम्ही. तुमच्या तळमळीतून आंदोलन करून तर तुम्ही थोडं आता काय करा, शहाण्याची भूमिका द्या. मी त्यांना फोन करून सांगितलं बघावं म्हणलं तुम्ही शहाण्याची भूमिका आणलं, कुणी हे करायला लागले. ते म्हणले तरी एवढं होऊ नका, शांतच राहा. चहा सांग ना. तुम्ही आराम करा, मी चहा घेतो नंतर. तुम्ही आराम करा. सांगितलं असं काहीच नाही. एवढाच निरोप की आहे ते हक्काचं फडणवीस साहेबांना द्या म्हणा. काही समाज आम्हाला काही गरज नाही कोणाच्याच राजकारणाची. कोणाच्याच म्हणतोय ना. महाविकास आघाडीच्या ना महायुतीच्या. आमच्या समाजात लेकराचं कल्याण झालं बस. समाजाला नको म्हणलं तरी समाज भरभरून देतो तुम्हाला. नको म्हणलं तरी पण ते दिलं पाहिजे. काय करायचं आम्हाला तर राजकारणाचं. आम्हाला कुठं तेव्हा ना आधी एवढा. मग ते राग ओली होती पाडीत होत. मग आता काय राग येतो काय. काय आहे का तुमचं चहा येऊस तर. हा चला करा सुरू. पहिला अर्धा मिनिटं घेतो फक्त. पहिला अर्धा मिनिटं बी नाही घेत. करायचं सुरू. राजमाता राष्ट्रमाता अहिल्याजी देवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशवासियाच्या सर्व बांधवांना खूप खूप मनापासून अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. बरं, तुम्हाला आपण काही प्रश्न विचारतो. त्यांचा घे ना. घेतो त्यांचाही घेतो. तुमच्यापासून सुरुवात करतो.
प्रसाद लाड तुम्हाला भेटायला आलेत. यावेळेस तुमचं आंदोलनामध्ये त्यांची एक महत्त्वाची भूमिका होती उपोषण सोडण्याची. खरं तर गेली काही महिने वर्ष तुमच्या दोघांची कुस्ती आम्ही पाहिलेली होती, मात्र आता प्रेमही दिसतंय. करायचं कसं दोस्ती. करायचं सुरू मग Please. पहिल्यासारखंच. आता तुम्ही सांगा हा चमत्कार बरं आहे. काय असतं, मी मगाशीच सांगितलं की कुस्तीची दोस्ती कशी झाली ते सांगा. नाही, ती पण योगच असते एखाद्या वेळेस. एखाद्या मोठाल्या शक्त्या आम्हाला माहीत नसलेल्या अदृश्य शक्त्या जर समाजाच्या हिताला आल्या तर झालेल्या गोष्टीला आपण मोठं मनानं जर आपण समाजाचं कार्य करतो तर एक पाऊल मागं सरकलं पाहिजे. या भूमिकेत मलाच जावं लागणार आहे, कारण मी जर समाजाचं कार्य करतोय म्हणल्यावर मग पुढून कितीही चुकले तरी इकडून मला एखाद्या दिवस ते पोटात घेणं आहे तर आपण भूमिकेत असू शकतो. त्याचा अर्थ असा पण होतो. आणि त्या भूमिकेत मी समाजाचं काम करतोय तर आता मला पदरात घेणं, एखादी गोष्ट पोटात घेणं, 4 पावलं मागं सरकणं ही माझी जबाबदारी. समाजासाठी मी ती पार पाडतोय. पण ह्या मोठमोठ्याल्या अदृश्य शक्त्या ह्याही समाजाला माहीत झाल्या पाहिजेत की ह्या खूप पालतं उलथं करू शकतात. एवढ्याल्या शक्त्या जर समाजजवळ असून माहीत नसल्या मग इकडे तिकडे ताकद व्हायला घालण्यापेक्षा हे बी माहीत होईल. प्रतीच मुख्यमंत्री जणून ते साहेबाचं लय वडावडी करते जणू ती हो ना. तर याला जोडूनच असं आहे की आता ही दोस्ती किती दिवस टिकणार, कारण की हिस्ट्री पाहता फार दिवस तुमची दोस्ती कुणाशी टिकत नाही. समाज प्रथम स्थानी जर धरला आणि राजकारणाच्या माध्यमातून, सत्तेच्या माध्यमातून समाजावर अन्याय झाला तर ही आजारामावर सुद्धा टिकू शकते. समाज प्रथम ठेवले भूमिका तर समाज जीव लावू शकतो त्यांना पण कायमचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.